तर याच सामन्यावरून सध्या घमासान होतंय, जाणून घेऊया त्या संदर्भात। पंतप्रधान नरेंद्र मोदींना अंधारात ठेवून मॅच खेळवण्याचा निर्णय, भारत-पाक सामन्यावर ठाकरेंच्या सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची प्रतिक्रिया। मला असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे। मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घेणार का? मुंबई क्रिकेटच्या समितीवरून नार्वेकरांना पायउतार करावं, दुसऱ्यांचे राजीनामे मागता आधी स्वतःच्या घरापासून सुरुवात करा, नवनाथ बन यांची टीका। माझा देश माझं कुंकू हे अभियान राबवण्याच्या आधी आपल्या घरातील मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा तुम्ही घेणार आहेत का? संजय राऊत, तुम्ही दुसऱ्याचा राजीनामा मागतायत, सुरुवात स्वतःच्या घरापासून करा। शेजारी बसलेल्या एमसीएच्या सदस्यांना सामन्यावरचं मत कधी विचारणार? भारत-पाक सामन्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला अमित साटम यांचा सवाल। खेळाकडे खेळाच्या दृष्टीनं पाहावं की नाही हा प्रत्येकाचा अधिकार, कोणताही मुद्दा भावनिक करू नये, वेळ मिळाल्यावर मॅच पाहणार, भारत-पाक सामन्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। जमणार नाही, माझं 9-10 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे, नंतर मॅच आहे। अरे 9-10 वाजेपर्यंत मॅच संपते। बघू, आता तुमचा आग्रह आहे, सगळं झाल्यावर वेळ असेल तर बघेल। अजित पवार असं बोलत असतील तर त्यांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, राऊतांची टीका। वेळ मिळाल्यावर भारत-पाकिस्तान मॅच पाहणार, अजित पवारांच्या वक्तव्यावर टीका। तो पाकिस्तानीच आहे, अर्धा पाकड्याच आहे तो। अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे। संजय राऊतांकडून अजित पवार यांना देशभक्तीचं सर्टिफिकेट नको आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया। मिलिंद नार्वेकर यांचा आधी राजीनामा घेण्याचीही मागणी। संजय राऊत हे बिड्डोक राजकारणी आहे। संजय राऊतांकडनं माननीय अजितदादा पवार साहेबांना देशप्रेमाची, देशभक्तीच्या सर्टिफिकेटची कुठलीही गरज नाही। आजच्या भारत-पाक सामन्यावर सर्वाधिक उलाढाल गुजरातमधून होते, मॅचला विरोध असल्यानं यावरून लक्ष हटवण्यासाठी मोदींचा मणिपूर दौरा, संजय राऊतांची टीका। आजच्या मॅचला 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे ऑनलाईन, हे तुम्हाला मी सांगतोय। आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅम्बलिंग, जुगार हा गुजरातमधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेला आहे। पहलगाम हल्ल्यावेळी ठाकरे लंडनच्या गुलाबी थंडीची मजा घेत होते, भाजप आमदार चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका। निवडणुका आल्यावर ठाकरेंचं वेगळी हिंदुत्व जागं होतं, अशी ही टीका। भारत-पाकिस्तान सामना एका दिवसाचा प्रश्न आहे, फार लॉंग टर्म इश्यू नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया।